परभणी हा फक्त एक लोकसभा मतदारसंघ नाही, तर शिवसेनेच्या निष्ठेची परीक्षा घेणारा मतदारसंघ मानला जातो. कारण इथे एक विचित्र पॅटर्न आहे. शिवसेनेच्या तिकिटावर जिंकायचं आणि नंतर पक्ष सोडायचा प्रयत्न करायचा, पण त्यानंतर पुन्हा जनतेकडून निवडून येणं जवळपास अशक्य ठरलेलं आहे. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना त्यात परभणीचे खासदार संजय जाधव यांचं नाव सुद्धा घेतलं जातंय. पण जर संजय जाधवांनी खरंच असा निर्णय घेतला तर परभणीचा इतिहास त्यांची पुनरावृत्ती करणार का? कारण गेल्या जवळपास 4 दशकात परभणीनं पक्ष सोडणाऱ्या प्रत्येक खासदाराला एकच संदेश दिलाय: गद्दारीची किंमत मोजावीच लागते. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात परभणीचा एक वेगळाच पॅटर्न आहे. 1989 पासून परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते. 1998चा अपवाद वगळला तर सलग 7 वेळा या मतदारसंघातून शिवसेनेचाच खासदार निवडून आलाय. पण त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या तिकिटावर जिंकून नंतर पक्षाशी बंड केलेल्या नेत्यांना परभणीच्या मतदारांनी कधीच माफ केलं नाही. सुरुवात झाली अशोक देशमुखांपासून. 1989 आणि 1991 मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले, पण नंतर त्यांनी पक्षाची साथ सोडली. त्यानंतर 1996 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते पुन्हा मैदानात उतरले, मात्र बाळासाहेब ठाकरेंनी फारशी राजकीय ओळख नसलेल्या सुरेश जाधव यांच्यावर विश्वास टाकला आणि परभणीच्या मतदारांनी अशोक देशमुखांचा पराभव करत स्पष्ट संदेश दिला: पक्ष बदलला तर जनता साथ देणार नाही. 1998 मध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर जिंकले, हा एकमेव अपवाद ठरला. पण 1999 मध्ये पुन्हा शिवसेना सत्तेत आली आणि सुरेश जाधव खासदार झाले. मात्र इतिहास इथेही थांबला नाही. सुरेश जाधव यांनीही पुढे शिवसेना सोडली. 2004च्या निवडणुकीत त्यांनाही परभणीच्या मतदारांनी घरी बसवलं. यानंतर आले तुकाराम रेंगे पाटील. शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले, पण अणुकरारावरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पक्षादेश न पाळल्यानं त्यांच्यावर बंडखोरीचा ठपका ठेवण्यात आला. पुढे त्यांनी काँग्रेसची जवळीक वाढवली. 2009 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवली, पण शिवसेनेच्या संजय जाधव यांनी त्यांचा पराभव करत पुन्हा एकदा परभणीचा तोच पॅटर्न कायम ठेवला. 2009 मध्ये शिवसेनेनं आणखी एक प्रयोग केला. पक्षाबाहेरून आलेले माजी मंत्री गणेश दूधगावकर यांना उमेदवारी दिली. ते जिंकलेही, पण कालांतरानं त्यांनीही शिवसेनेपासून अंतर ठेवायला सुरुवात केली आणि सक्रिय राजकारणातून बाहेर पडले. म्हणजे गेल्या जवळपास 38 वर्षांचा इतिहास पाहिला तर अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे पाटील, गणेश दूधगावकर नावं बदलली, काळ बदलला, पण परभणीचा निर्णय बदलला नाही. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन पक्षाशी बंड करणाऱ्यांना या मतदारसंघानं पुन्हा कधीही स्वीकारलं नाही आणि आता पुन्हा एकदा तशीच चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांमध्ये परभणीचे संजय जाधव यांचंही नाव घेतलं जातंय. अर्थात याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरीही जर त्यांनी खरंच पक्षांतर केलं तर त्यांच्या समोर फक्त राजकीय निर्णयाचा प्रश्न नसेल, तर परभणीच्या गेल्या 4 दशकांच्या इतिहासालाही सामोरं जावं लागेल. कारण परभणीनं आजवर एक गोष्ट वारंवार सिद्ध केली आहे: इथे उमेदवारापेक्षा पक्षनिष्ठेला जास्त महत्व दिलं जातं. आता हा इतिहास पुन्हा लिहिला जाणार की मोडला जाणार, याचं उत्तर येणारी निवडणूकच देईल. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.